एका डोंगरावर 40 वारकरी गेले असताना लोणंद रस्त्यावरील डोंगरावर अडकलेल्या 40 वारकऱ्यांना पांढऱ्या कपड्यातील व्यक्तीने दिलं जीवनदान. एका डोंगरावर 40 वारकरी गेले असताना पुढे असं घडलं की ज्याने सगळीकडेच खळबळ उडाली. निरास्नान आटपून जेव्हा पालखी साताऱ्याच्या हद्दीत पोहोचली तेव्हा तिथे अचानक एक असा धक्कादायक प्रसंग घडला की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवली. पालखीवरून म्हणजेच की वालवरून निघालेली पालखी जेव्हा पवित्र पादुका स्नान झाल्यानंतर लोणंद मुक्कामाच्या दिशेने चालली होती तेव्हा त्याच्यात असं घडलं की साताऱ्याच्या त्या दुर्गम डोंगराळ भागामध्ये एका दिंडीतील तब्बल 40 वारकरी, ज्यामध्ये काही महिला, काही मुलं आणि काही तरुण होते, ते गर्दी टाळण्यासाठी डोंगराच्या एका वाटेवरून गेले. अजून पूर्ण रात्र झाली नव्हती, पण निसर्गाने असं भयानक रूप दाखवलं की डोंगरावर एका क्षणात काळाकुट्ट अंधार दाटून आला. वाऱ्याचा वेग वाढला, धुकं इतकं वाढलं, अंधारी इतकी पडली की 1 इंचही दिसेनासं झालं. सगळीकडे किंचाळ्या सुरू झाल्या. पण तेवढ्यात एक असा विचित्र प्रसंग घडला की ज्याने अख्खी वारी जागी थांबली. सगळ्यांना वाटलं वादळ शांत होताच पण 40 वारकरी खाली येतील, पण असं तास झालं नाही. 2 तास, 1 तास वाट पाहिली, पण 3 तास झाले तरी डोंगराचे गेलेल्या 40 वारकऱ्यांचं काही नामोनिशाण दिसत नव्हतं. त्याच्या दिंडीतील काही धाडसी तरुण वर जाण्याचा प्रयत्न करत होते, पण वाऱ्याच्या आणि धुक्याचा इतका वेग होता की त्यांना शोधणं शक्य नव्हतं. पण अखेर तब्बल 3 तासाच्या थरारानंतर ढग बाजूला झाले, धुक्याचं वातावरण काहीसं संपलं. गावातील आणि काही दिंडीतील लोकांनी बॅटरीच्या उजेडात तिथे जाऊन पाहिलं. डोंगरावर पाहिलं, तिथे ते अदृश्य दिसत नव्हते. सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. वारीच्या 500 वर्षाच्या इतिहासात कधी घडली नव्हती इतकी अद्भुत आणि हादरून टाकणारी घटना घडली. खरं तर जेजुरीजवळ झालेली दुर्दैवी अपघातामध्ये सगळ्या वारीत आधीच दुःखाचं वातावरण पसरलेलं होतं. प्रत्येकजण घाबरलेला होता. त्यातच साताऱ्याच्या सीमेवर घडलेला हा दुसरा प्रसंग डोळ्यासमोर आलेला सगळीकडे खळबळ उडाली होती. नेमकं असं काय घडलं साताऱ्याच्या त्या डोंगरावर त्या 40 वारकऱ्यासोबत? तब्बल 3 तासानंतर बॅटरीच्या उजेडात तिथे नेमकं कसं काय दृश्य दिसलं की सगळेजण जागीच थिजले. चला जाणून घेऊया आजच्या या संपूर्ण सविस्तर आणि विशेष रिपोर्टमध्ये. माऊलीच्या पालखीच्या नीरा नदीच्या पात्रामध्ये स्नानाचा जो पवित्र सोहळा होता तो पार पडला होता आणि वारी आता लोणंदच्या दिशेने निघाली होती. संपूर्ण परिसर ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषाने आणि भक्तीच्या रंगाने न्हाऊन गेलेलं होतं. सगळीकडे वातावरण निसर्गमय, रंगमय झालं होतं. स्नान आटपून पालखी सोहळा अत्यंत उत्साहात पुढे निघाला आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीत दाखल झाला. वारेकऱ्यांची पावलं आता लोणंद मुक्कामाच्या दिशेने सडपा घाटाच्या आव्हानात्मक वाटावरून पडू लागली. हायवेवर वारेकऱ्यांच्या वाहनाचा अथांग जनसागर उसळला होता. चालताना पावले एकमेकांना घासली जात होती. गर्दी प्रचंड असल्यामुळे वारीचा वेग मंदावला होता. याचा अथांग गर्दीत चालताना एका विशिष्ट दिंडीतील काही तरुणांच्या डोक्यात एक वेगळाच विचार सुरू झाला. मुख्य हायवेवरील ही प्रचंड गर्दी टाळून पुढे जाण्यासाठी या दिंडीतल्या काही वारेकऱ्यांनी एक असा निर्णय घेतला की ज्याने पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा थरार उभा केला. या दिंडीमध्ये काही उत्साही तरुण होते, काही मध्यमवर्गीय वारकरी होते, काही महिला होत्या, काही छोटी मुले होती. 18 ते 19 वर्षाची मुलं चालत होती. मुख्य रस्त्यातील गर्दी पाहून एक तरुण डोंगराच्या कडेने जाणाऱ्या जुन्या पायवाटेचे बोट दाखवत म्हणाला, चला आपण या मुख्य रस्त्याने जाण्यापेक्षा लोणंदला पोहोचायला उशीर होईल, आपल्याला खूप वेळ लागेल, तेव्हा या डोंगराच्या वाटेने जाऊया. तिथून निसर्गही छान दिसेल आणि वारीमध्ये थोडं ॲडव्हेंचर होईल आणि आपण गर्दीच्या पुढे निघून जाऊ. पण त्यांना माहीत नव्हतं त्यांचा हाच निर्णय त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय ठरणार होता. 2 दिवसापूर्वी अचानक एक ट्रक वारीत घुसला. अक्षरशः तिथे हाहाकार उडाला होता. पण हे आता स्वतःच्या जीवाचं स्वतःच वाटोळं करायला निघाले होते. पण त्यावर दिंडीतलं झालं असं की त्यांचा निर्णय झालाच होता. पण तेवढ्यात त्याच्या दिंडीतला एक सुजाण मध्यमवयी वारकरी त्यांना म्हणाला, नको रे बाबा, वारीचं मुख्य वाट सोडून डोंगराच्या वाटेनं जाणं शहाणपणा नाही. तिथं रस्ता चुकला, काही अडचण आली तर वारीत काय होईल, आपण नेहमीच्या वाटेने जाऊया. पण त्या तरुणाने समजावून सांगत म्हटलं, अहो माऊली, घाबरता कशाला, उजेड आहे, डोंगर फार मोठा नाही, अजून कुठे अंधार पडलाय, मी पायवाट पुढे जाऊन मुख्य रस्त्यालाच मिळते, चला माऊलीचं नाव घेऊन निघू. शेवटी त्या तरुणाच्या आग्रहापुढे सगळ्यांनी होकार दिला. सगळ्यांनी त्याच्यासाठी मान्यता दिली आणि सगळ्यांसहित जवळपास 40 जणांचा हा घोडका डोंगराच्या निर्जन वाटेने निघू लागला. सुरुवातीला डोंगराचं दृश्य, थोडीफार झालेली हिरवळ पाहून ते आनंदी होते. जसे जसे डोंगराच्या आत गेले तशी परिस्थिती बदलू लागली. 40 वारकरी डोंगर सोडून बरेच अंतर पुढे गेले होते. अक्षरशः त्यांच्या लक्षात आलं की आता पुढे जाऊन नेमकं काय होईल.
आनंदात होते, कोणी गाणे म्हणत होते, तर कोणी अक्षरशः शिटी वाजून प्रतिध्वनी ऐकण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना माहीत नव्हतं की डोंगरावरून 500 फूट गेल्यावर त्यांच्यासमोर काय घडणार होतं. डोंगराच्या वाटेत जाताना अचानक चढणं आली. आजूबाजूला थोडीशी झाडं होती. तो एक वारकरी सुरुवातीला नकार देत होता. तो आता घाबरून बोलू लागला. तो म्हणू लागला, मी आधीच म्हणलं होतं येऊ नका. आता मुख्य वारीचाही आवाज ऐकू येत नाही, रस्ता कुठे समजत नाही. तेव्हा तिथे असणाऱ्या एका 19 वर्षाच्या लहान मुलांची नजर समोरच्या झाडावर पडली. एका क्षणात झाडामागून एक विचित्र प्राणी झरकन पुढे धावत गेला. त्या प्राण्याचे शेपूट लांब होते, त्याचा रंग पिवळसर दिसत होता. तो प्राणी पाहताच ती मुले भीतीने जागीच ओरडू लागली. एका मुलाला थराथरा म्हणाला, अरे बघा कुत्रा वाढतोय. त्यावर दुसरा ओरडला, अरे वेड्या, डोंगर आहे, इथे कुत्रा कुठून येणार. पिवळा रंग, गुलाबी शेपूट म्हणजे लांबच लांब शेपूट म्हणजे तो बिबट्या होता. गप्प बस, कुणी आवाज करू नका, आता बिबट्या समोर आलाय म्हणल्यावर सगळ्यांची पाचरण धारण बसली. तो बिबट्या निघून गेला. त्यांना वाटलं संकट निघून गेलं. पण पुढे खरं संकट त्यांच्या मागे आस लावून उभं होतं, जे संकट अख्खी वारीला हादरवणार होतं. बिबट्याचं नाव ऐकताच महिला आणि मुलांच्या अंगावर काटा आला. ते भीतीने एकमेकांना घट्ट धरून उभे राहिले. पण पुढे जावं की मागं फिरावं या विचारात ते निसर्गाचा पूर्णतः खेळ बदलला होता. आता तिथे 10 मिनिटात ते थांबले. कदाचित बिबट्याला पाहून त्यांची माघार घेतली असती तर पुढे जे घडलं नसतं. पण त्यांनी तिथून थांबून धाडस करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे त्यांच्यासमोर एक संकट उभं होतं. आता त्यातला त्यात एकजण डेअरिंगवाला म्हणाला, अरे अजून रात्र बराच वेळ आहे बाकी. प्राणी निघून गेले, विषय संपला, चला आपण जाऊया. पण आता जसे जसे पुढे जात होते तसे तसे वातावरणामध्ये अनाकलीय बदल घडू लागले होते. अजूनही रात्र झाली नव्हती, पण अचानक डोंगराच्या पाठीमागून काळेकुट्ट ढगांची अथांग भिंत उभी झाली. अवघ्या काही मिनिटात साताऱ्याच्या त्या डोंगरावर इतका भयानक अंधार पडला की भर दिवसात जणू अक्षरशः प्रकाश नष्ट झाला. सगळ्यांचे डोळे मिटले. त्यातला त्यात धुका वाढला. धुके आणि काळे ढग यांच्या समोरासमोर 1 इंचही दिसेनासं झालं. वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. काही अंतरावर असणारी दरी आणि खोल गड्डे अंधारामुळे दिसेनासे झाले. आता मुलं भीतीपोटी किंचाळू लागले. संपूर्ण 40 वारकऱ्यांची धावपळ झाली. तर त्यांनी एकही पाऊल पुढे टाकलं असतं तर त्या दरीत कोसळले असते. आणि आता काय करावं त्यांना समजत नव्हतं. 2 मिनिटांपूर्वी त्यांच्यासमोर गेलेला बिबट्या आणि त्यांनी धाडस करून पुढे जाण्याचा घेतलेला निर्णय आता त्यांच्या अगदी पाथ्यावर येऊन ठिकाणी वाईट पद्धतीने पडला होता. आज जर पुढे जे 1ही इंच सरकले असते तर कुठे दरी आहे, कुठे खड्डा आहे, तर कुठे निरसडा आहे त्यांना काहीच पाहत नव्हतं, काहीच समजत नव्हतं. अचानक अंधारात आलं होतं. खरं तर वारी ज्या दिशेने निघाली होती त्या दिवसापासूनच पावसाने महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची उघडझेप घेतली होती. पण अचानक वारीमध्ये आता साधारणपणे ढगाळ वातावरण सुरू झालं. आता त्यांना काही समजत नव्हतं, नेमकं काय करावं काही समजत नव्हतं. आणीबाणीचा क्षण आला होता. त्यातल्या त्यात काही लोक होती ती म्हणाली, आम्ही पाठीमागे जातो. पण ना पाठीमागे दिसत होतं ना पुढे दिसत होतं. डावीकडे अगदी काळाकुट्ट अंधार होता आणि धुक्याचे साम्राज्य काही मिनिटांमध्ये तितकं पसरलं होतं की कुणालाच काही कळायला मार्ग नव्हता. आता काय करावं, कारण की जर एकही पाऊल पुढे टाकला तर अवघड होईल. आणि ज्या ठिकाणी ते उभे होते तिथे एक निरसडा कडा होता. पण तेवढ्यात झालं असं, त्यांना खणखणीत आवाज आला, माऊली पुढे जाऊ नका, तिथेच बसून राहा. वारेकऱ्यांना बाजूला पाहिलं तर एक मोठी प्रचंड विशाल शिळा दगड होती. तो आवाज ऐकून 40 वारकरी त्या शिळेच्या वळशाला एकदम सुरक्षित जागी एकत्र बसून राहिले. ती जागा निसर्गतः अशी होती जी वरून येणारा वारा त्यांना कोणताच धोका स्पर्श करू शकत नव्हता. त्या विशाल शिळेला मागे 40 वारकरी तब्बल 3 तास देवाचं नाव घेत बसत होते. त्यांना वाटलं आपण वाचलो, पण अजून खरा धोका पुढे होता. कारण की 1 तास, 2 तास, 3 तास झाले. आता जवळपास अंधार पडायला लागला होता. तेव्हा बॅटरीचा उजेड घेऊन त्यांच्या दिंडीतले काही लोक आले आणि त्यांना बॅटरीचे उजेड दिसताच त्यांनी देखील हाका मारायला सुरुवात केली. आणि तेवढ्यात त्यामध्ये काही वारकरी होते, काही त्याला दिंडीतले लोक होते. तेव्हा तिथे पोहोचल्यानंतर त्यांना एकेकाला खाली घेऊन यायला सुरुवात केली. खाली गेल्यानंतर त्यांना तो प्रसंग विचारला. तेव्हा त्यातील एका मुलाने सांगितलं की आम्हाला एक पांढरे कपडे घातलेला एक वारकरी इथे आला होता आणि त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही इथेच बसा, अजिबात हलू नका. जर तो व्यक्ती नसता तर आज आमचं पुढचं काय झालं असतं हे आम्हालाच ठाऊक नाही. असं आम्हालाही माहीत नव्हतं. जर अशाच पद्धतीने तो पांढऱ्या कपड्यातला व्यक्ती नक्की कोण होता, तो पांडुरंगाचा एखादा दूत होता की साक्षात माऊली होते की कोण होते जे चमत्कार द्यायला आणि दर्शन द्यायला आले होते याची कल्पना नाही. तर अगदी अनाडी बुद्धीचा ज्या मुलं जे
वरती जाण्याचा त्यांनी धाडस केला. ते त्यांना वाचवण्यासाठी साक्षात पांडुरंगच आले होते. अशा प्रकारची भावना तिथे तयार झाली. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं? खरंच कसं आहे हे प्रसंग? आणि साक्षात विठुराय आले होते का त्यांना वाचवण्यासाठी? कारण की तिथे धुके आणि याच्याशिवाय आणि अंधाराशिवाय काही नसताना तिथे एक वारकरी येणं शक्यच नाही. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.